नाशिकमध्ये 9 वर्षीय चिमुकलीचा विषपासून दाम्पत्याने घेतला गळफास. कंपनी वैफल्यामुळे घटना घडल्याचा कुटुंबियांचा दावा. मृत्यूच्या आधी जे कोणासोबत होता त्याला कुठे कुठे नेण्यात आले, सर्वांचे कॉल डिटेल चेक करण्याची मिटकरी यांची मागणी. पेजरनंतर अतिरेक्यांच्या वॉकीटॉकीत स्फोट, 18 जण ठार तर 450 जण जखमी. अनेक शहरात घराच्या सोलर सिस्टीम मध्येही झाले मोठे स्फोट. गल्लेबोर गावात स्वाभिमानीच्या तालुका अध्यक्षाचा घरात घुसून खून. 6 दरोडेखोरांचं कृत्य, ऐवजाला हातही लावला नाही, कारण अजून अस्पष्ट. एक देश एक निवडणूक, लोकसभा विधानसभा आता एकाच वेळी. पंचायत निवडणुका 100 दिवसांनंतर 2029 नंतर अंमलबजावणी सुरू होणार. शरद पवार गटाच्या आव्हानानंतर अजितदादा गटाचे विचारमंथन. देवगिरीवरील बैठकीला अनेक आमदारांची दांडी. बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यातून डॉक्टर सुजय विखे यांनी फुकले रणशिंग. लोकसभेतील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची झाली सुरुवात. बांगलादेशात 60 दिवसात लष्कराचे सरकार अटकेपासून ते गोळी घालण्याचेही अधिकार. निवडणुकीची मागणी तीव्र होताच युनिट सरकारने वाढवली लष्कराची ताकद. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024, 7 जणांवर कुटुंब परिवारात लढत. नातू आजोबा सून सासरा रिंगणात. मुख्यमंत्री पद हवेच म्हणून काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्यास उद्धव सेना तयार. मवियात काँग्रेसचा 105 तर शरद पवार गटाचा 88 जागांचा प्रस्ताव. अकोल्यामधील मनसे कार्यकर्त्याच्या मेंदूवर सूज, बरगड्या मोडल्याने मृत्यू. अहवाल, अजितदादा गटाचे आमदार मिटकरी यांची 30 जुलै रोजी फोडली होती गाडी. बापाच्या अत्याचारामुळे 13 वर्षीय मुलीला राहिलेले गर्भ काढून टाका, खंडपीठाचे आदेश. मानवतावादी दृष्टिकोनातून सुट्टीच्या दिवशी सुनावणी. नागरिकांची पोलीस ठाण्यावरच दगडफेक, 150 जणांवर गुन्हे दाखल तर 9 जणांना केली अटक. कोट्यवधींचे विकास शुल्क भरणार, परिसर विकासातून अजून एकही दूर. पालिकेला समावेशानंतर ग्रामस्थांना गाव विकासाची होती अपेक्षा. मुंबईत आघाडीचा तर पुण्यात तिसऱ्या आघाडीच्या बैठक. सिल्लोडला पाकिस्तान म्हणणाऱ्या दानवेंविरोधात आज बंद आणि मोर्चा. तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांच्या सोबत घेण्याचे प्रयत्न. राजू शेट्टी यांच्या बैठकीआधी आश्वासक आघाडीचे देण्यात आले संकेत. मनसेच्या आंदोलनाला प्रहारचा विरोध. कन्नड पंचायत समिती कार्यालयातही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर. पालक व विद्यार्थ्यांचे उपोषण मागे. शालेय समिती बरखास्त करून दुसऱ्या शालेय समितीची निवड. वागदर्डी धरण परिसरात प्लॅस्टिक मुक्त अभियान. मनमाड महाविद्यालयातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत उपक्रम. चांदोड मतदारसंघात 3700 लाभार्थ्यांनी मिळणार हक्काचे घर. 1566 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाचे वितरण. सायबर क्राईम थांबवण्यासाठी पालकांची सुद्धा जबाबदारी. महिला आयोगाच्या अध्यक्षांची स्पष्टोक्ती. पाथर्डी शहरात साथरोगांचा फैलाव. चिकनगुन्ह्यासह डेंग्यूचे रुग्ण त्रस्त. पाण्याचा निचरा वेळेवर न झाल्याने डासांची उत्पत्ती झाल्याचा आजार. लोणीत 5000 विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीत सहभाग. ढोल ताशांचा गजर. भगव्या झेंड्याच्या नृत्याला टाळ मृदुंगाची साथ. पालकमंत्री विखेंचाही सहभाग. राहुरी शहरामध्ये 9 तासांनी विसर्जन मिरवणूक. मध्यरात्री 1 वाजता झाले गणरायाचे मुळा नदी पात्रात झाले विसर्जन. एकविराच्या कार्यकर्त्यांनी केली निर्माल्याची साफसफाई. संगमनेरात 400 युवक युवतींनी प्रवरा नदीकाठचे निर्माल्य केले गोळा. विसर्जनासाठी मदत केली.
विठ्ठल बालाजी राम हनुमानाचे देखावे, ढोल ताशांचा गजर, लेझिम सादरीकरण, नातेपुरेकरांनी दिला भक्तिमय वातावरण, श्री गणरायाला निरोप. पंढरपुरातील धनगर समाजाचे 10 दिवसांपासून आंदोलन सुरू. धनगर समाज आंदोलनामधील 3 जणांची प्रकृती खालावली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल. जाती धर्मांपेक्षा विचार आणि कर्तृत्व जुळणे महत्वाचे. मोहोळमध्ये कर्मकांडास पाहता देत सत्यदोषक विवाह सोहळा, वधूवरांनी घेतली शपथ. नावे समृद्ध करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन. रस्त्यावर शेळ्या मेंढ्या सोडून मजी खेळून रस्ता रोखला. महाशिरस येथे धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीची मागणी. माकडांचा हैदोस, हल्ल्यात ग्रामस्थ जखमी. पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक शिवारातील व मार्गावरील घटना, वाहनाचेही नुकसान. 40 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची परंपरा कायम. गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा जोरदार निनाद. घाट नदी तलाव कृत्रिम तलावाचे गणरायाचे विसर्जन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर. गणेश विसर्जन घाटावर भाविकांची मोठी गर्दी. प्रारब्ध असेल तेवढीच लक्ष्मी कमवा, इंदोरीकर. RDGG महाविद्यालयात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी उपस्थिती. कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना पाहता येणार पीक प्रात्यक्षिके. मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय कृषी चौहान यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आयात शुल्कात 20% वाढ झाल्याने तेलाच्या किमतीत तेजी. सोयाबीन तेलात 10 रुपये तर सूर्यफूल तेल 15 रुपयांनी वाढले. विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 11 जखमी तर 68 जण ताब्यात. अकोटा तागडा पोलीस बंदोबस्त, अधिकारी तळ ठोकून. शिक्षकांचे फीत लावून आंदोलन, विविध मागण्यांसाठी 25 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा. डॉक्टर अनिल बोंडे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे केक कापून केला निषेध.